महापालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय म्हणून घवघवीत यश संपादन केले असून कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर होणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही असे ठाम मत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त त्यांनी अभिवादन केले। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। यावेळी अमर रहे शिवसेना प्रमुख अमर रहे या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना आमदार क्षीरसागर म्हणाले की शिवसेनेचा महापौर होणार हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची गरज लागलेली नाही। नॅचरल जस्टिस प्रमाणे शिवसेनेचा महापौर होईल। मग सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब पहिला म्हणले तर पहिला, दुसरा म्हणले तर दुसरा निश्चित, पण महापौर हा निश्चित होणार। कारण आमची संख्या देखील उल्लेखनीय आहे। 15 नगरसेवक आम्ही निवडून आणलेले आहेत आणि या राज्याचे नेते सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, राष्ट्रवादीचे नेते हसनजी मुश्रीफ साहेब असतील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे सन्माननीय प्रकाशजी आबिटकर असतील, या सर्व नेत्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली। आणि मी आपल्याला म्हटलं की सुरुवातीपासूनच अत्यंत संयमानं आम्ही महायुतीकडे वाटचाल केली आणि मला अत्यंत आनंद वाटतो की या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिलेदारांनी महायुती घडवून आणली। राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त एक ठिकाणी महायुती घडलेली आपल्याला दिसते, ती म्हणजे कोल्हापूर। मग एवढ्या संयमानं एकमेकाला समजून घेऊन शिवसेनेने देखील अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांचा त्याग केला। एवढं समजून घेऊन ज्यावेळी आम्ही महायुती घडवलेली आहे तर मग पुढच्या काळामध्ये आम्ही एकमेकाला समजून घेऊन खऱ्या अर्थानं 26 नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, 15 नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत, 4 नगरसेवक हे राष्ट्रवादीचे आहेत आणि 1 नगरसेवक आमच्या मित्रपक्षाचा आहे। असे आमचं संख्याबळ आहे आणि एवढं असताना 46 जण आम्ही एकत्र असताना आम्ही कोणताही वाद करणार नाही। आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं गेल्या 2 निवडणुकांमध्ये 2010 असेल, 2015 असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची या कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्ता होती, त्या सत्तेमध्ये ज्या पद्धतीनं ही सत्ता राबवली गेली त्या पद्धतीनं ज्या वेळेला काँग्रेसचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं राष्ट्रवादीकडे होती, राष्ट्रवादीचा महापौर असेल त्यावेळी इतर पदं काँग्रेसकडे होती आणि जे काय ठरेल त्याप्रमाणे मग स्टँडिंग किती वेळा काँग्रेसनं घ्यायचं, राष्ट्रवादीने घ्यायचं, महिला बालकल्याण असेल, परिवहन असेल, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा करून निश्चितपणे मला खात्री आहे की हे तिन्ही नेते शिवसेनेवर कोणताही अन्याय करणार नाहीत। पण निश्चितपणे मला खात्री आहे की पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर या कोल्हापूर शहरावर होईल। शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावून सुसज्ज व आधुनिक कोल्हापूर घडवण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी माजी महापौर, नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।